मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे ग्रामीणचे अधीक्षक पंकज देशमुख सर आहेत। सर, काय सांगाल, नक्की काय कुठल्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते त्यांना अटक करण्यात आली आणि कुठून ही अटक करण्यात आली? गेल्या आठवड्यामध्ये 12 तारखेला आपण एक गुन्हा दाखल केला होता, ज्याच्यामध्ये एक महिला आपलं जे पिस्टल आहे ते दाखवून गावकऱ्यांना घाबरवत होती, अशा संदर्भाचा एक गुन्हा आपण नोंद केला होता। त्याच गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना शोधत होतो आणि त्यामध्ये आज सकाळी त्यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक करण्यात आलेलं आहे। सर, आपण या गुन्ह्यामध्ये पाहिलं तर की आणखी 5 ते 6 आरोपी त्यामध्ये आहेत। त्यामध्ये दिलीप खेडकर जे माजी सनदी अधिकारी, त्यांचं स्टेटस काय आणि आज कशा प्रकारची पुढची कारवाई असणार आहे? ह्यामध्ये त्यांचे इतर जे साथीदार होते, एक 6 ते 7 लोक होते, त्यांची नावं आम्ही निष्पन्न करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत। परंतु जे मुख्य आरोपी होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सध्या त्या पौड पोलीस स्टेशन येथे असून पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।